संधिवाताची ओळख. दोन हाडं एकत्र येतात तिथे सांधा तयार होतो. आपल्या शरीरात असे सुमारे 200 सांधे आहेत. त्यातले निम्म्याहून अधिक सांधे मणक्यात आणि बरगड्यात असतात. सांध्यामुळे शरीराच्या त्या त्या भागाची हालचाल होऊ शकते. सांध्याला संस्कृत भाषेत संधी म्हणतात. वातदोष ही आयुर्वेदातली एक कार्यप्रणाली आहे. त्यामुळे शरीरात अनेक प्रकारच्या क्रिया घडतात. सांधा किंवा त्याच्या आजूबाजूला दुखलं आणि सांध्यांची हालचाल पाहिजे तशी झाली नाही की आपण त्याला संधिवात म्हणतो. सांध्याच्या ठिकाणी दोन हाडं पिशवीसारख्या एका घट्ट कॅप्सूलने एकत्र बांधलेली असतात. या कॅप्सूलला ताकद यावी म्हणून आजूबाजूला लिगामेंट्स असतात. सांध्यांची हालचाल मात्र स्नायू आणि त्यांच्या टेंडॉन्समुळे होते. वेगवेगळे स्नायू वापरून आवश्यकतेनुसार आपल्या इच्छेप्रमाणे वेगवेगळ्या दिशांना सांध्यांच्या हालचाली आपण घडवून आणू शकतो. हाडावर हात ठेवलं तर ते एकमेकांवरती फिरू शकत नाही. त्यासाठी हाडावर मऊ पण चिवट अशी कूर्चा बसवलेली असते. त्यामुळे पृष्ठभाग गुळगुळीत होतो आणि हालचाल सोपी होते. हालचालीत आणखी सुलभपणा येण्यासाठी सांध्यात थेंबभर वंगणासारखा द्रव असतो. हा द्रव सांध्यातल्या सायनोव्हियम पेशी तयार करतात. जगात सुमारे 15% लोकांचे सांधे दुखतात. भारतातलं प्रमाणही असंच आहे. यामध्ये गुडघे, मान, पाठ आणि कंबर दुखणारे रोगी बरेच असतात. काहींचे खांदे, कोपर, खुबा, घोटा आणि हातांचे सांधे दुखतात. 14 ते 15% संधिवाताचं प्रमाण हे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, दमा, पोटाचे विकार, कॅन्सर अशा आजारांपेक्षा पुष्कळ जास्त आहे. संधिवाताचं एक महत्त्वाचं लक्षण म्हणजे दुखणं. मधुमेह, रक्तदाब यासारख्या आजारात वेदना फारशी नसते. वेदनेसोबत जगत राहावं लागणं हे संधिवाताचं वैशिष्ट्य. म्हणूनच अशा आजारांपेक्षा संधिवाताचं महत्त्व जास्त आहे. सांध्यांचं दुखणं अनेकदा टाळता येतं. अगदी झीज झाली तरी व्यायामाने वेदना कमी करता येते. लवकर निदान होऊन योग्य उपचार झाले तर सांध्यांचा नाश होणं टळू शकतं. प्रदीर्घ काळ अपंगत्व येणाऱ्या रुग्णांपैकी 54% रुग्ण संधिवाताचे असतात. संधिवाताच्या सुमारे 1/3 रुग्णांना रोजचं काम करणं कठीण होतं. काहींना कामधंदा सोडावा लागतो. काहींना तरुण वयात संधिवात होतो. लहान मुलांनाही संधिवात होतात. अशावेळी योग्य उपचार झाले नाहीत तर आयुष्य जगणं कठीण होतं. आजाराची काळजी, वेदना, अकार्यक्षमता, आर्थिक नुकसान, भविष्याची चिंता अशा विविध गोष्टींमुळे नैराश्य येतं. हृदयरोग, मधुमेह इत्यादी आजारांबाबत लोक जागरूक असतात. तितकी जागरूकता त्यापेक्षाही महत्त्वाच्या अशा संधिवातासंबंधी दिसून येत नाही. अमेरिकेत गेल्या काही वर्षात संधिवाताविषयी जनजागृती मोहीम चालवली जाते. जागरूकता आणि प्रशिक्षण हेच संधिवात निवारणाचे प्रमुख मार्ग आहेत. संधिवात हा एकच आजार नाही. सुमारे 100 आजारात सांधेदुखी हे एक लक्षण असू शकतं. फ्लू, मलेरिया, टीबी, टायफॉइड अशा अनेक आजारात ताप येणं हे जसं लक्षण असतं तसं. मुलांच्या संधिवाताचेही असेच अनेक प्रकार आहेत. संधिवाताच्या तज्ज्ञ डॉक्टरांना ऱ्युमॅटॉलॉजिस्ट असं म्हणतात. ऱ्युमॅटॉलॉजीत संधिवाताचं निदान बहुधा डॉक्टरांच्या तपासणीतच ठरतं. एक्स-रे किंवा रक्ताच्या तपासण्यांची फारशी आवश्यकता नसते. एकच सांधा दुखतो की अनेक? सांध्यांच्या आतलं दुखणं आहे की बाहेरचं? सांध्याला सूज आहे की नाही? गुडघ्यासारखे मोठे सांधे दुखतात की बोटातले छोटे सांधे? सकाळी उठल्यावर किंवा विश्रांतीने सांधे आखडतात किंवा कसं? दुखणं हे कामाने वाढतं की विश्रांतीने? कंबर दुखते की नाही? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधत ऱ्युमॅटॉलॉजिस्ट डॉक्टर संधिवाताचा प्रकार ठरवतात. केस गळणं, त्वचेचे सोरायसिस किंवा अन्य आजार, नखांमधले बदल,
डोळ्यांची लाली आणि दुखणं, अतिसार, लघवीच्या तक्रारी, ताप येणं, थकवा वाटणं इत्यादी वेगवेगळी लक्षणं निदान निश्चित करण्यास उपयुक्त ठरतात. एकदा निदान झालं म्हणजे थोड्याफार तपासण्या करून उपचारांची दिशा ठरते. संधिवाताच्या अनेक आजारांचे ढोबळमानाने 2 प्रकारामध्ये वर्गीकरण करता येतं. उतार वयातली गुडघेदुखी, मानेचा किंवा कंबरेचा स्पॉन्डिलोसिस. हे आजार सांध्यातल्या कूर्चेची झीज झाल्यामुळे होतात. या दुखण्यामागे कधीकधी व्यावसायिक कारणंही असतात. कॉम्प्युटरसमोर तासनतास बसून काम करणाऱ्यांची मान, पाठ, कंबर ही दुखण्याची शक्यता असते. खेळाडूंमध्ये सांध्यांची अनेक प्रकारची दुखणी उद्भवतात. दप्तराचं ओझं, लोळत टीव्ही पाहणं, वेडवाकडं बसून केलेला अभ्यास अशा कारणांनी लहान मुलांची पाठ दुखते. अपघात, ऑपरेशन, व्यंग इत्यादी कारणांनी सांध्यांची ठेवण बिघडते आणि झीज होऊन तो सांधा खराब होण्याची शक्यता असते. सुजेचे संधिवात त्या मानाने जास्त गंभीर. त्यांना आयुर्वेदात आमवात म्हणतात. यापैकी रुमॅटॉइड आमवात विशेषतः तरुण किंवा मध्यम वयाच्या स्त्रियांना होतो. बोटांचे लहान सांधे सुजणं आणि सकाळी कडकपणा वाटणं हे या आजाराचं मुख्य लक्षण. सुजेमुळे सांधे आतून खराब होतात आणि कालांतराने वेडेवाकडे होतात. सिस्टमिक लुपस, सार्कॉइड, कॅन्सर, क्षयरोग, एड्स, चिकुनगुन्या अशा विविध आजारातही सांध्यांना सूज येते. तरुण पुरुषांमध्ये 2 प्रकारचे आमवात सापडतात. गाऊट या आजारात पायाच्या अंगठ्यासारखा एखादाच सांधा सुजतो आणि खूप दुखतो. कंबरेचा आमवात हा आणखी एक गंभीर प्रकार. या अँकिलोसिंग स्पॉन्डिलायटिस आजारामध्ये कंबरेच्या दुखण्यानं मध्यरात्री जाग येणं, सकाळी कडकपणा असणं आणि व्यायामाने बरं वाटणं अशी लक्षणं असतात. सर्वच आमवात हे केवळ सांध्यांचे आजार नसून सार्वदेहिक आहेत. त्यामुळे त्यासोबत ॲनिमिया, थकवा, डोळे लाल होणं, फुफ्फुस आणि मूत्रपिंडाची कार्यक्षमता कमी होणं अशा गोष्टी येतात. आमवाताने आयुष्यही सुमारे 7 वर्षांनी कमी होतं. लवकरात लवकर झालेलं अचूक निदान आणि योग्य उपचार यामुळे संधिवातावर नियंत्रण आणणं शक्य आहे. या दृष्टीनं लोकजागृती आणि रुग्ण प्रशिक्षण या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. संधिवात हा लवकर जाणून इलाज करूया त्याचा. संधिवात हा लवकर जाणून इलाज करूया त्याचा. नियमित व्यायामाचा उपचारांचा साचा. संधिवात हा लवकर जाणून